तुमचं नाव दादा? दिलीप वसंत गुरव. तर धन्यवाद, मला भेटून बरं वाटलं. छान असतात मस्त. तर बघा एक मंदिर आपलं वज्रेश्वरी, तिथं सुद्धा आपले म्हणतात ना की आईच्या रूपात आम्हाला फॉलोअर्स भेटले. आणि इथं आपण गणेशपुरीला आलोय नित्यानंद स्वामींच्या मंदिरात. तर तिथे हे दादा भेटले. दादा मुलांचे पण छान असतात. पोरीचे पण छान असतात. धन्यवाद दादा. मंडळी बघा आपण इथे जीवदानी मंदिरमध्ये आहे. तर जीवदानी मंदिरमध्ये बाहेर पडतोय. तर या ताई आम्हाला इथं भेटल्या. वज्रेश्वरीमध्ये सुद्धा आम्हाला दादा भेटले, गणेशपुरीमध्ये सुद्धा भेटले, आणि आता जीवदानीमध्ये आम्हाला तुम्ही भेटलात. असेच फेमस होत राहा. नक्की नक्की. ताई तुमचं नाव काय? माझं नाव वृषाली भालेराव. आणि तुम्ही राहायला कुठे? घाटकोपर. घाटकोपरमध्ये. तुम्ही सुद्धा दर्शनाला आलेला तिथे. हो. तर चला त्याच निमित्ताने ताईंशी आपली भेट झाली. ताई धन्यवाद, तुम्ही एवढा आपुलकीने आम्हाला आवाज दिलात. असेच फेमस होत राहा आणि असेच सगळ्यांना भेटत राहा. नमस्कार मंडळी, सर्व गुड मॉर्निंग. आता झाली सकाळ. आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 7 तारीख, बरोबर ना वर्षा? 8 तारीख आहे. तर सॉरी मंडळी, माफी मागतो मी तुमच्या सर्वांची. तर आज मॅडम नंतर सांगितलं की तारीख 8 आहे आणि महिना हा मे आहे ना. चला मंडळी, आज वर्षा 8 तारीख आहे. आयुष्यपत म्हणजे उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे वर्षा. चला मंडळी, उद्याच आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि 9 तारीख आहे. तर त्याच निमित्ताने आता आम्ही चाललोय मस्त की विरारला. तर जीवदानी मंदिर, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि आरनाळा बीच. शेवट आरनाळा बीच करून आम्ही पण आमच्या घरी वापसी घेणार आहे. काय माया? ते आपले बंधू आहेत महेश धुमाळ. तर यांची गाडी आहे मंडळी. तर विरारचा जो प्रवास आहे तो आपल्याला येऊन जाऊन ट्रेन, रिक्षा वगैरे बराच प्रवास असतो. तर आपल्या बंधूची गाडी गेलेली आहे मंडळी. आणि जर तुम्हाला सुद्धा जर या गाडीचा आनंद घ्यायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही, बरोबर ना, महाराष्ट्रामध्ये जर कुठेही जर तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि तुम्हाला जर गाडी पाहिजे असेल तर आपल्या भावाला कॉल तुम्ही करू शकता. आता जो काही नंबर आहे तो आपल्या पूर्ण टायटलमध्ये, व्हिडिओमध्ये, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, आपल्या सगळीकडे देऊ, मेसेज बॉक्समध्ये पण देऊ. तर नक्कीच आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करा. आणि आजचा व्हिडिओ काढायचं कारण असं की बघा पहिली आमची रागवली आहे आणि समर सुद्धा खूप जाम मस्ती करतोय. काय समर? आणि आयुषला मस्त की आयुषला एकदम वन मॅन आर्मी, एकदम मस्त, एकदम एअर कंडिशन जागा दिलेली आहे. काही प्रॉब्लेम नाही. त्याने फुल पॅन्ट घातली पाहिजे असं काही गरजेचं नाही. हाफ पॅन्ट पण त्याला चालेल, सुटेबल होईल, आहे की नाही? त्या वर्षात तुला काय बोलायचंय? तर वर्षाला लिस्टी घाई झालेली आहे मंडळी. लग्नाच्या आधीचं सुद्धा आमचं फिरायचं ठिकाण तेच आहे, जीवदानी माता आणि वज्रेश्वरी, गणेशपुरी, आरनाळा बीच. आरनाळा बीचला आमचा सर्वात खायचा मेनू मी तुम्हाला हळू सांगतो, बर्फाचा गोळा. वर्षा, आपला जीवदानीला जातो जेवण आपण, जेव्हा आरनाळा बीचला जातो त्यावेळेस आपल्या सर्वात आवडता मेनू काय? बर्फाचा गोळा. बघितलाच मंडळी, बर्फाचा गोळा. तुम्हाला बोललो ना, त्यावेळेस जो बर्फाचा गोळा भेटायचा ना, अप्रतिम, विचारू नका. त्याची चवच खतरनाक असायची. आणि आज पण आम्ही जाणार आहे. तर मस्त की बर्फाचा गोळा या सर्व गोष्टीत आम्ही तिथे जी चव आहे ती चाखणार आहे. तर बघू, आपल्याला मका सुद्धा तिथे खायला भेटतो. वडापाव खायची अपेक्षा नाही आपली, पण त्या ज्या बीचवरती ज्या गोष्टी भेटतात ना, तर त्या गोष्टी आपण नक्की ट्राय करू. त्यांच्यासोबत आपण व्हिडिओ पण करू. काय वर्षा? तर आता आपण इथे घोडबंदर रोडला आपण पोहोचलेलो आहे. तर चला म्हणते आपण पोहोचूया. मस्त की जाऊया वज्रेश्वरीला, आईचं दर्शन घ्याव्या, गणेशपुरीला जाऊया, बाप्पांचं दर्शन घ्याव्या आणि त्याच्यानंतर आपण जीवदानीला जाऊया, पुन्हा आपल्या जीवदानी आईचं दर्शन घ्याव्या. तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा या दर्शनाला या. आपल्यासोबत आपले बंधू सुद्धा आहेत आणि आमच्या बंधूंची बायको, आमची वहिनी सुद्धा इथे बसलेली आहे. काय समर्थ? आणि पप्पा गाडीमध्ये समर्थांची गाणी लावतात, श्री स्वामी समर्थांची, आणि त्याच्या मुलांचं नाव सुद्धा समर्थ आहे. तर मंडळी, कधी कधी असं होतं की जे स्वामी भक्त आहेत ना, ते नक्कीच आपल्या मुलांचं नाव समर्थ ठेवतात किंवा स्वामी समर्थांच्या रिलेटेड जी नावं आहेत तीच नावं ठेवतात. त्याच्याने समजून जायचं की ही फॅमिली स्वामी समर्थांची भक्त आहेत म्हणून. तर चला, खूप छान वाटलं आपल्यासोबत आपले स्वामी समर्थ भक्त आहेत. तर मंडळी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला जर गाडी जर पाहिजे असेल आणि जर प्रायव्हेट गाडीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या बंधूला कॉल करा. आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपल्याला याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व भेटेलच, पण या व्हिडिओमध्ये सुद्धा जे कॉन्टॅक्ट भेटतील आपल्याला. तर चला मंडळी, सोबत एन्जॉय करूया. नमस्कार मंडळी, तर बघा आपण इथं आलोय वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ. या सर्व दर्शन देऊया. वज्रेश्वरी माते मंदिर आहे हे बघा, लाव इथंच.
वज्रेश्वरी देवी. तर म्हणजे आता ते वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ इथं आलेलो आहे आणि वर्षाने इथे बघा मस्त वटी घेत आहेत या दादांकडे. दादा तुमचं नाव काय? संकेत. संकेत. आपलं युट्यूबवरती चॅनल आहे वर्षा चंदू म्हणून. तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. तर दादांकडे आपल्याला पार्किंग करायला सुद्धा जागा दिलेली आहे. ती बघा त्या साईडला आपली ती गाडी लावलेली आहे आणि इथं पार्किंगला जागा आहे. मस्त की वटी बघा खूप छान आहे. 100 रुपये वटी आहे आणि या वटीची प्राइस 150 रुपये आहे. तर 150 रुपयाच्या म्हणजे त्या पैशापेक्षा ही वटी खूप छान अशी भरली आहे दादानी. तर दादा धन्यवाद. तर चला मंडळी जाऊया आता. त्या माझ्या वटी घेतलीस काय? हा वटी भरायला लागला वरती. तर चला आयुष काय तर चप्पल इप्पल काढायची सगळी व्यवस्था इथं बाहेर आहे. काही टेन्शन नाही असं. तर बघा खूप छान. वर्षा काय तुझा मोबाईल आयुषला दे ना. मस्त आहे बघा. अरे वा जबरदस्त. मला कसं वाटतंय हा हे ह्याला काय म्हटलं जातं? 7 तारीख कंदी पेढे. जबरदस्त. चलो काय बरी पाय पडली का? चला मस्त. काय माया कसं वाटतंय? एकदम भारी. चला देवदर्शनाचा हाच एक आनंद असतो की इथं आल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न होतं. परी कसं वाटतंय? मस्त वाटते. हा मस्त वाटते. मस्त वाटतंय ना. आजूबाजूला पुन्हा परिसर गावच्या वाटतं काय ना माया. इथे येईपर्यंत असं वाटतं कधी पोचतोय. परी बोललेली उद्या पोचू वाटतं काय, पण तू काय बोललेली? उद्या पोचू. मग इथं आल्याच्या नंतर थकवा सर्व निघून गेला ना. चला मंडळी. वर्षा मॅडम चला. वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान आई वज्रेश्वरी माते की जय. म्हणतं इथं सर्वांना खूप असं छान असं दर्शन भेटलेलं आहे आपल्या वज्रेश्वरी आईचं. आणि कसं वाटलं दर्शन आज सर्वांना? हा गर्दी वगैरे काय नव्हती. एकदम मस्त वाटलं. थांबायला भेटला आहे ना. म्हणजे एकदम निवांतपणे जो आपण वटी आणली होती या वटीमध्ये जो काही हार होता ते आपल्या स्वामींनी मस्त छानपैकी मयाचा हार तर मस्त बांधून बिंदून मस्त की गळ्यात घातला देवीच्या आणि आमचा हार सुद्धा मस्त आईच्या गळ्यामध्ये घातला. तर खूप छान असं एकदम गर्दी अजिबात नाहीये आणि खूप छान दिवस गुरुवार आहे. नियोजन खूप छान होतं आणि सर्व मला वाटतं एकदम मनापासून चांगल्या इच्छेने आले होते. त्याच्यामुळे सर्वांना दर्शन खूप छानपैकी भेटलेलं. काय माया? तर पाठीमागत बघा इथं देवीचं आपलं मंदिर आहे. वज्रेश्वरी आईचं मंदिर आहे इथे आणि आतल्या बाजूला आपल्याला परमिशन नाही आहे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी. तर त्या संदर्भात आम्ही इथं बाहेर आलो आहे. तर थोडंसं इथला परिसर फिरूया आणि याच्यानंतर आपण गणेशपुरीला जाऊया. वज्रेश्वरी मंदिराच्या पाठच्या साईडला मी इथं आलो आहे चैतन्य गाडगेबाबांच्या समाधीजवळ. आणि जांभळाचं झाड पडलंय. जांभळं सुद्धा कच्ची हिरवी. तर दादा इथे हे मार्ग मोकळा करतायत. दादा धन्यवाद. मग तुम्ही इकडनं जाण्यासाठी मार्ग दिला तो. हो शाबाश. तर मंडळी बघा तिथं समोर आहे ना श्री दत्तांचं मंदिर आहे. ते बघा हे मंदिर श्री दत्तांचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागे जे झाड तुम्हाला मोठं दिसतंय ते रुद्राक्षांचं झाड आहे. बरोबर दादा? तर दादानी बघा हे आपल्याला 2 रुद्राक्ष दिलेले आहेत. हे बघा खूप छान असे. तर दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल. द्याविषयी दे. चला तर जाऊया पुढे. हे बघा खूप छान असे रुद्राक्ष भेटले. हाताची डोंगळा माझ्या पडला होता त्यावेळेस मी झपकन मोबाईल फेकून दिला. तर चला पोचूया वरती. कसं वाटतंय? आवाज कसा वाटतंय कोकिळेचा? हा पायऱ्या चढल्या. विटामिन सी ची गोळी खाते. विटामिन सी ची गोळी खाते. ह्यांना पण ते सर्वांना एक विटामिन सी खावा. हे अनेक रुद्राक्ष देतो. हे असं काय दिलंय कलर आहे असं? अगं तर तसेच आहेत रुद्राक्ष. हा म्हणजे उरलं पाहिजे. तर चला झाड आपण पाहिले नाही ते कुठे? मंदिराच्या आतमध्ये 5 साईडला झाड आहे ते. हा आणि मस्त इथे झाड आहे ना रुद्राक्ष पडले ते भेटले आपल्याला. चला कसं वाटतंय? गारं वाटतंय ना? जास्त लांब नको जाऊया नाही तर पाऊस बिऊस यायचा आणि वाट लागायची. पटापट चला. हो मग काय करूया? जाऊया वाडी मागे. चला मग चला. चला तर म्हणतो इथं आपला जो काय प्रोग्राम होता पुढे वरती जाण्याचा जो काय प्लॅनिंग होता तो कॅन्सल झालाय कारण की आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी देवस्थानचं दर्शन घ्यायचंय. हो
एनर्जी वेस्ट नको करूया, आपण जाऊया. मी मोबाईल आता फेकला धाड करून. काय वर्षा मोबाईल टाकून दिला. चला 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 जाऊया. चला हळूहळू या सर्वांनी. मस्त ये बाबा, त्या हात धरा. चला मंडळी इकडे खाली उतरूया. समोर हे मंदिर आहे. तर मंडळी नमस्कार. समोर आपल्या वज्रेश्वरी आईचं मंदिर आहे. तुम्ही समोर पाहू शकता वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या समोरच नाक्यावरती इथं या दादांचं हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव आहे मातोश्री. तर दादांकडे बघा भरपूर असा नाश्ता आहे. जिलेबी, कांदा भजी आहे, बटाटा भजी आहे, मेंदू वडा आहे, बटाटा वडा, समोसा. दादा तो कोपऱ्यामधला आयटम काय आहे? तो ब्राऊन कलर मध्ये आहे तो गोड असतो काय? तर नाश्ता आम्ही इथं सर्व दादांकडे मी घेतलेला आहे. त्याची टेस्ट पण केलेली आहे. चव खूप अप्रतिम आहे. या ठिकाणी वर्षांनी कांदा भजी ट्राय केली ना वर्षा? हा, तर वर्षांनी कांदा भजी ट्राय केलेली आहे, वडापाव पण ट्राय केलेला आहे. या ठिकाणी बटाटा भजी झालेली आहे. कसा आहे नाश्ता यांच्याकडे? हा, चव खूप छान आहे ना. आणि हा एक आपला टेबल लागलेला आहे. मला मिसळचा रस्सा लय आवडला. आता तुमच्या ना मिसळचा रस्सा जबरदस्त आहे का? थँक्यू. तर खूप छान मिसळ आहे. आयुष, कशी मिसळ तुला वाटली? हा, मला काय कांदा भजी काय म्हणतोस? एक नंबर कांदा भजी आहे. इथं आता मी 7-8 पाव घेतलेले आहे. ही मिसळ पण ट्राय करून झालेली आहे. काय आयुष काय म्हणतोस? तर नक्कीच मंडळी जर वज्रेश्वरीला जर मी आला तर नक्कीच तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की यांच्या हॉटेलमध्ये नक्कीच एकदा या, जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर खूप छान अशी सुविधा आहे आणि खूप छान अशी चव आहे. आणि घरगुती नाश्ता केला का वाटतं? मातोश्रीमध्ये मंडळी नाश्ता केल्याच्या नंतरला आता आम्ही इथं पोहोचलोय या दादांच्या आईस्क्रीम शॉपमध्ये. आणि मस्त बटरस्कॉचचे अमूलचे आम्ही इथं बटरस्कॉच घेतलेले आहेत. तर चला मग घ्या. आता कशाला वाट बघताय? तर चला मंडळी घे 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 लवकर घे. समजच्या मम्मीला एक दे. अरे कोणाला म्हणजे मी आहे ना. तर मंडळी इथे आईस्क्रीमचं कॉम्पिटिशन चाललेलं आहे. कोण सर्वप्रथम इथं आईस्क्रीम खातोय म्हणून. तर मयाने या गोष्टीमध्ये भागच घेतलेला नाहीये. आयुष पण आहे. तर वाटतं सर्वात प्रथम मला वाटतं समर्थच संपेल. समर काय? तर माझी सुद्धा कुल्फी एवढी बाकी आहे. तर मस्त की काय समरनी जोर लावलेला आहे. अरे बापरे, जोर लावलाय गोल वाजूनी. परी काय संपल ना? अरे परीने पण स्पीड वाढवलाय. त्या परीने मग एक जोक मारला होता की परीच्या आईस्क्रीम मधून धूर येतोय. परी काय तो आईस्क्रीम मधना? नाही ते बर्फानं काढले ते दूर निघत होता. दूर निघत होता दूर. वर्षा एवढा हवडेपणा चांगला नाही. माझा लवकर संपवते का तुमचा संपवायला मदत करी पाहिजे ना. बापरे, चल बाय बाय टाटा. गणपती बाप्पा. तर बघा मंडळी मस्त छान असा हार भेटलेला आहे. आणि या गणपती बाप्पाला आपण घालतोय इथं वज्रेश्वरीमध्ये येऊन. काय मया? चला तर मंडळी अशा पद्धतीने खूप छान असं वज्रेश्वरीचं आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे. आपल्या आईचं दर्शन झालेलं आहे. मस्त की नाश्ता झाला आहे. आईस्क्रीमची सुद्धा पार्टी झालेली आहे. काय वर्षा मला काय म्हणतोस? एकदम भारी. तर चला आता आपण जाऊया आता पुढच्या देवीच्या दर्शनासाठी, आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी तर गणेशपुरीमध्ये. काय समर्थ जाऊया ना? वाजव पेपट. हा वाजव पेपट वाजव. वाजव. तर चला म्हणजे परमिशन भेटला आपल्याला. तर आपण आता वज्रेश्वरीमध्ये हलूया आणि आता सहज पोहोचूया आपल्या गणेशपुरीमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे हुंदीर मामा की. चला मंडळी इथे दादाने आपल्याला खूप छान अशी पार्किंग दिली होती. आणि या दादांचे सुद्धा आपण धन्यवाद करूया. या साईडला आता आपण बाहेर पडतोय. तर हे बघा हे जे दादा आहेत त्याने आपल्याला इथे पार्किंग दिली होती. तर त्यांना आपण आवाज द्याव्यात. हो चला दादा धन्यवाद. दादाने खूप छान अशी आपली सेवा केलेली आहे. नक्की 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 आलो तर तुम्हालाच भेटू. तर चला मंडळी हे दादांचं शॉप या बाजूलाच आहे. आणि या शॉपच्या बाजूलाच वज्रेश्वरी आईचं मंदिर आहे. तर नक्की दादांच्या शॉपमध्ये भेटा. नाश्ता बिठाची सगळी सोय एकदम व्यवस्थित आहे. आणि आपण एवढ्या लोकांनी सर्वांनी मिळून नाश्ता केला. पण बिल खूप कमी झालं ना माया? किती झालं बिल? 280 रुपये बिल झालं. मला तर वाटलेलं की भरपूर बिल होईल. हा ते एक विषय होते. देऊ का कांदा भजी? देऊ का कांदा भजी? देऊ का कांदा भजी? आपल्या इथे कांदा भजीची प्लेट अशीच गेली तर 50-60 रुपये आहे. हो मला तेच वाटलेलं. पण तरी बोलले 285 रुपये. तर खूप छान असं. आणि नाश्ता पण चविष्ट होता. अशा तर भाग नाही आहे की नाही? छान होता नाश्ता. तर चला मंडळी आता सगळं आपण पोहोचूया गणेशपुरीला. म्हणजे गणेशपुरीमध्ये इथं आपण आलेलो आहे. समोर बघा तुम्ही गणेशपुरी यांचं मंदिर आहे समोर आपल्या.
आणि या ठिकाणी जी आपण ओटी घेतो ती ओटी या ठिकाणी भेटली जाते. 100 रुपये. तर वर्षाने ओटी घेतलेली आहे, खूप छान अशी ओटी आहे बघा, खूप छान अशी. खूप आणि छान जी बनवलेली. ताटली सुद्धा खूप छान आहे प्लेट यांची. आणि दादानी ओटी 100 रुपयाची दिली आणि ओटी बघा पूर्ण प्रसन्नतेने म्हणतात ना मनापासून भरलेली आहे. हो. तर खूप छान. दादा तुमचं नाव काय? तर या दादांकडनं आपण ओटी घेतलेली आहे. तर नक्की जिथं कधी आला तर दादांना नक्कीच भेट द्या. आणि दादा ही ओटी कशी आहे तुमच्याकडे? ही 200 मस्त, खूप छान आहे दादा, मोठा हार असतो. मस्त. चला आज सगळीकडे जाताना ओटी भरायची, लक्षात ठेवा. चला. अरे चुप. वर्षा कसं आहे, इथे पण गर्दी नाही भेटली ना आपल्याला. हा. तर चला मंदिराच्या आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाव नाही आहे, तर आपण कॅमेरा इथं बंद करूया. तर मंडळी बघा, हा गणेशपुरीचा हा परिसर आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो माझा पण गैरसमज झाला आहे. आणि इथं बरेच वेळा आलो आहे पण ही गोष्ट लक्षात असून पण लक्षात राहत नाही. तर ते असं की हे गणेशपुरीचं जे आपलं ठिकाण आहे ते परमपूज्य भगवान श्री नित्यानंद समाधी मंदिर हे गणेशपुरीमध्ये आहे. तर गणेशपुरी म्हणजे हे, आणि श्री भीमेश्वर महादेव मंदिर तर हे गणेशपुरीमध्ये हे सुद्धा येतं. आणि या ठिकाणी मंदिर आहे किंवा आपण मठ असं सुद्धा म्हणू शकतो. खूप छान अशी आम्हाला दर्शन भेटलं. काय माया? खूप छान भेटलं आणि खूप छान अशी आरती भेटली. आणि आतमध्ये जी काय आरती ज्या स्वामींनी गायली त्या स्वामींचा आवाज इतका सुंदर होता की अप्रतिम आवाज होता त्यांचा. त्यांच्या आवाजामध्ये आमचा कधी 1 तास निघून गेला आम्हाला स्वतःलाच कळलं नाही. काय वर्षा, परी कसं वाटलं तुला बेटा आतमध्ये जे भजन बोलले ते? मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? त्यांचा आवाज कसा होता? मस्त. मस्त होता ना? हा. तर खरं त्यांचा आवाज इतका सुंदर होता त्या स्वामींचा की आवाजामध्ये आमचा अर्धा पाऊण तास कसा निघून गेला, तासभर कसा निघून गेला आम्हाला अजिबात कळलं नाही. दर्शन घेतल्याच्या नंतरला आम्ही स्वामींच्या पायासुद्धा पडलो. त्यांना जे काही फुल आणलं, आम्ही फुलाचा हार आणला होता हार. तो हारसुद्धा त्यांना अर्पण केला आम्ही. आणि त्यानंतरला आम्हाला तीर्थप्रसाद आणि प्रसादामध्ये साबुदाण्याची खिचडी असं छान असा प्रसाद होता, खूप छान असा की तो थोडासा प्रसाद खाल्ला आणि पोट एकदम भरल्यासारखं वाटले. मंडळी बघा तुम्ही पाठीमागं आपले श्री नित्यानंद स्वामी यांचं मंदिर आहे पाठीमागे, हे बघा. आणि हा तो आजूबाजूचा परिसर. तर चला आता इकडनं आपण सरळ गाठूया पाऊस येते. जीवदानी आहे ना. तर चला म्हणतात उशीर नको करूया. पाऊस पण कडक. काय म्हणते, कसं वाटलं आतमधला परिसर? छान छान एकदम मस्त मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न झालं ना? आरती वगैरेचा आवाज कसा होता त्या स्वामींचा? खूप एकदम खूप खूप छान. मस्त वाटलं. समर्थनी सुद्धा आवाज काही गडबड केली नाही, त्या आवाजामध्ये समर्थ सुद्धा एकदम धुंद झाला होता. तर चला मंडळी आता पुढच्या लोकेशनला पोहोचूया. आता जीवदानी आईच्या मंदिरात जाऊ, आपण दर्शनाला जाऊया. काय चला मग. काय वर्षा, बरोबर ना? हॅलो काय समर्थ, काय पाण्यात जातो. समर्थची लपडी. त्याचा कॅमेरा अलाव नाही. तुमचं नाव दादा? दिलीप वसंत गुरव. तर धन्यवाद, मला इथं भेटून बरं वाटलं. छान असतात, मस्त. तर बघा एक मंदिर आपलं उज्जेश्वरी, तिथं सुद्धा आपले म्हणतात ना की आईच्या रूपात आम्हाला फॉलोअर्स भेटले. आणि इथं आपण गणेशपुरीला आलोय नित्यानंद स्वामींच्या मंदिरात. तर तिथे दादा भेटले. छान दादा? असतात, मुलांचे पण छान असतात. कधीचे पण छान असतात. धन्यवाद दादा. चला बघ वर्षा, इथं पण भेटले ना होय. तर जीवदानी दादा, खूप छान. मस्त वाटलं. आतमध्ये मंदिरामध्ये स्वामींचं ते नित्यानंद स्वामी त्यांचं आरती पाहायला भेटली. त्या स्वामींचा आवाज एकदम खूप अप्रतिम होता. हो, नाही नाही नाही, मला तेवढा वेळ नाहीये. आम्हाला जीवदानीला पण जायचंय, तिकडनं थोडंसं. हो ना. काय म्हणताय, काय मत आहे तुमचं? हा, लेट होईल त्यामुळे कडे आम्ही भांडूपण आलेलो आहे. तर चला या दादांच्या शॉपवरती नक्की जा. दादांकडे वटी वगैरे आहे, इथं प्रसादी सुद्धा भेटली जाते. दादा बरोबर ना? तर खूप छान. आणि इथला परिसर जरा मंदिराजवळ आलो ना की जरा वेगळंच वातावरण फील होतं, जरा एक आनंद प्रसन्न होतं मन. बस चला वर्षा, बरोबर ना? होय. चला जाऊया आता जीवदानीला. जीवदानीला कोणाच्याही चेहऱ्यावरती असा थकवा जाणवत नाहीये. सर्वजण असं वाटतं की आता सकाळ झाली, सर्व एकदम प्रसन्न वाटतं प्रत्येकाला. तर चला मंडळी आता पुढचा प्रवास जीवदानीचा करूया. आणि मस्तपैकी आता तिथला सुद्धा परिसर, तिथला सुद्धा दर्शन कसं होतंय तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दाखवतो. सर्वात आनंद वर्ष कुठं वाटला तुला की आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपले फॉलोअर्स भेटले? हा, ओजेश्वरीमध्ये सुद्धा ते दादा मला मंदिराच्या आतमध्ये भेटले, त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑन नाही केला. फक्त दादांसोबत एक फोटो काढलेला आहे. आणि दादांचं नाव विचारायला विसरून गेलो, ते पण घाईमध्ये होते आणि आम्ही सुद्धा घाईमध्ये होतो. आणि या ठिकाणी सुद्धा आपले फॉलोअर्स भेटले. या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की कुठंतरी गेल्याच्या नंतर आपल्याला कोणतरी फॅमिली मेंबर आपल्याला भेटतात. त्या वर्षा तर चला म्हणते उशीर करूया, पोहोचत आता जीवदानी मंदिर.
श्री नित्यानंद महाराज की मस्त की मंडळी पावसाने सुरुवात केलेली आहे. तर चला बघूया पाऊस आपल्याला कुठपत रोख देतोय. काय होतं माया, पाऊस आपल्याला अडवेल की दर्शन देईल? दर्शन देईल, दर्शन देईल. चांगले भेटले. दोन दर्शन खूप छान भेटले ना वर्षा. मस्त. चांगलेच भेटले. नक्की 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 नक्कीच. तर चला मंडळी आता जीवदानीचा प्रवास सुरुवात. छान वाटते गावच्या साईडला पाऊस बघायला मजा येते. हा ही गोष्ट खरी बोललीस तू. कोकणची लाल परी. गावची मला एकदम जबरदस्त वाटतं. आजूबाजूला हिरवळ आहे. जागा बघितली का चला उठा रे उठा, जीवदानी मंदिर आलं बघा. हे बघा चला मंडळी बघा जीवदानी मंदिर आपण इथं आलेलो आहोत. हा बघा इथला परिसर आहे. ही गाडी पार्क करूया मस्त आहे. छान मस्त जबरदस्त. 20 रुपये आहेत काय? मस्त मंडळी बघा. काय मॅडम कसं वाटतंय? जीवदानी मंदिरला आपण आलो. समर जीवदानी मंदिरला आलो आपण. झोपलाय समर, झोपलाय मस्त. तर जाऊ दे सरळ जाऊन आपण लेफ्ट राईट मारायचं आतमध्ये. एकदम पायथ्याला जाऊया, पाठी बघायला जाऊया, गाडी लावूया. पायथ्याची साईड हा. बघा म्हणजे आपण इथं आलेलो आहे. समोरच बघा जीवदानी मंदिराचं मंदिर आहे खूप छान. थांब 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 थांब. हा नाही नाही हा. इथूनच टाक इथूनच टाक इथूनच. म्हणजे जीवदानी देवी संस्थान भंडाऱ्याची जेवणाची कुपन येथे मिळतील. वेळ आहे दुपारी 12 ते 3. थाली 15 रुपये. तर चला हे बघा वर्षावर लाईन मध्ये गेली आहे. आयुष पण लाईन मध्ये. काय आयुष? तर चला उशीर नको करूया आणि आपण पण पोहोचूया लाईन मध्ये. ए समर ए भाई चलो चलो जल्दी जल्दी चलो जल्दी 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 जल्दी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा वर्षा 7 कुपन घे. हाँ 7. चलो 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 चलो. ए भाई चला जल्दी. हे घे वर्षा. अरे घे चल 7 कुपन घे. तर वर्षा कुपन घेते. हा विंडो आहे आणि 15 रुपये थाली आहे. तर प्रसादामध्ये जाऊया, प्रसाद खाऊया. त्याच्यानंतर आपण जीवदानी देवीचं दर्शन घेऊया. काय आयुष काय म्हणतो? माया काय म्हणतोस? 7 कुपन घेतले. वर्षा कुपन तर दाखव यार. कुपन तू दाखवत नाही यार. बघू तर मंडळी बघा अशा पद्धतीत कुपन आपल्याला भेटलेले आहेत. 105 रुपये कुपन आहे. चला इथं आपला व्हिडिओ संपला. दादानी बोलले कॅमेरा आतमध्ये अलाव नाहीये. तर मंडळी बघा जीवदानी देवीचं जे प्रवेशद्वार आहे ते तिकडे आहे. आणि मंडळी मी मस्त जेवण झाले. काय मग कसं वाटलं जेवण करून? 15 रुपयामध्ये जेवण भेटलंय मंडळी. तर बघा या साईड ठिकाणी आपलं जीवदानीचं प्रवेशद्वार आहे आणि बरोबर त्याच्या उजव्या हातालाच हे बघा इथं लिहिलेलं आहे श्री जीवदानी देवी संस्थान म्हणून. भंडाऱ्याची जेवणाची कुपन इथे मिळतील. तर 15 रुपये तुम्हाला ताटली दिली जाते. 12 ते 3 आणि एका ताटलीमध्ये जेवण काय काय वर्षा? भात आणि भाजी होती. भात भाजी आणि डाळ म्हणजे आपलं घरगुती जेवण खूप छान असं. मसूरची भाजी होती बळा टाकून आपण घरगुती करत राहिलं. मस्त. मग काय कसं वाटलं जेवण तुला? हा तर देवीने पहिलं आपलं भोजन करून दिलं की बाबा तुम्ही जेवा मस्त खा पिया आणि त्याच्यानंतर मग माझ्या दर्शनाला या. बरोबर ना? तर ज्या पद्धतीत चाललंय दिवस आजचा आम्ही तसा ढकलते. बरोबर ना? तर चला आता जाऊया जीवदानी मातेच्या आपण दर्शनाला जाऊया वरती. तर चला मंडळी. बरोबर बोललीस. टायमिंग आहे. कोणी आलं तर विसरू नका 12 ते 3. हा मंडळी तर इथं तुम्हाला भंडाऱ्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर इथलाच टायमिंग आहे. बघा इथं समोर मोठ्या अक्षरात लिहिलं हिरव्या रंगाची बिल्डिंग आहे जीवदानी देवी संस्थान म्हणून. तर 12 ते 3 असा टायमिंग आहे इथं या ठिकाणी. मस्त. खालती उतरले आम्ही. परी सुद्धा इथं उभी आहे आणि परी दाखव. बघा पाय थरथरत आहेत.
वर्षा पण घामा गुम झाली आहे, पाय चरचरत आहेत. आयुष बघा, आयुष बघा, आयुष पाय जागाव. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, पाय चरचरत आहेत सर्वांचे. अरे कुठे गेले? हे पहिले बसलेत बसलेत. माया आणि ही बघा, ही निशी पळ काढते. ही बघा कुठं पोचली बघा, आणि आम्ही इथंच आहे. काय परी? हे परी थांब ना, परी काय चाललंय? मी येतोय ना बेटा, थांब ना. इथं काय लिहिलंय? भाविकांना नम्र विनंती, पायऱ्या उतरत असताना लहान मुलांचे हात सोडू नये, धावू नये, सावकाश उतरावे. कळलं? आता बुकी दे ना एक. चला चला तर मंडळी, अशा पद्धतीने आपला मस्त की जीवदानीचा प्रवास खूप छान झालेला आहे. आणि आईचं खूप दर्शन खूप छान असं भेटलेलं आहे. तर आता आपण जाणार आहे अर्नाळा बीचला. काय वर्षा? होय. तर चला मंडळी, आता काहीच वेळामध्ये पोहोचू अर्नाळा बीचवर. काय मग जाऊया ना अर्नाळा बीचला? चला. भया काय आज सगळे दमलेले आहेत, म्हणजे पाय वतरतायत असे वरवर वरवर वरवर. अरे कोण आहे रे मध्ये गाडीची हॉर्न वाजवत आहे? देवा बघा. चला मस्त मजा आली. देवदर्शन करताना आपले फॉलोअर सुद्धा भेटले, आपल्याला काही माणसं सुद्धा भेटले आणि खूप छान वाटलं. कोणासोबत व्हिडिओ करायला भेटली, कोणासोबत व्हिडिओ करायला नाही भेटली. तर त्याबद्दल मी सर्वांना म्हणजे मनापासून माफी मागतो. कारण की आपण मंदिरामध्ये होतो. तर चला मंडळी, आता थोडासा काय वेळ आहे तो आपल्या आता बीच थोडं एन्जॉय करूया कोणासोबत. त्याला फोन कर त्याला. आणि तिकडनं आपण निघू आपल्या भांडूपसाठी. ओम साई सरबत गोला, अर्नाळा बीच. मस्त की आपल्या इथे 6 गोले बनत आहेत. जबरदस्त. काय गोला खाणार का? अरे तू कधी नाही बोलतच नाही यार. परी गोला खाणार का? अरे नाही बोलत नाही तू. बघा मस्त की अंकल बनवत आहेत गोला. अंकल ये गोला खाने के लिए कहाँ पे आना पड़ेगा? अंकल ये गोला खाने के लिए कहाँ पे आना पड़ेगा? अर्नाळा बीच. अर्नाळा बीच पे आना पड़ेगा ये गोला खाने के लिए. मोबाईलची बॅटरी स्विच ऑफ झाल्यामुळे आपल्याला पुढचा व्हिडिओ काढता आला नाही आणि जीवदानी मंदिराचे जे काही चढ आणि उतार आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला लवकरच पाहायला भेटेल या व्हिडिओच्या नंतर. तर चला मंडळी, आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार.